जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। गणगण गणात बोतेच्या गजराने संगमनेर नगरी दुमदुमली। दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर येथील साईनगरमधील श्री गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सकाळी महापूजा, दुपारी महाप्रसाद तर संध्याकाळी श्री संत गजानन महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखी सोहळ्यात तारमृदंगाच्या गजरात भजने, ढोल ताशा पथक व वाजंत्री यांच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। पालखीने साई मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ मंदिरात भेट देत स्वामींची पालखी भेट घेतली। त्यानंतर संगमनेर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते। सर्व भाविकांनी मनोभावे पूजन व दर्शन घेत संत गजानन महाराजांच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला। जय गजानन। श्री गजानन महाराज मंदिर 2002 साली स्थापन झालेलं आहे आणि तेव्हापासून आजत काय आता 24 वर्ष झाले सलग कार्यक्रम चालू असतो। प्रगट दिन आणि पालखी सोहळा सकाळी 7 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होतो तर रात्री 12 वाजेपर्यंत असतो। यामध्ये गणेश याग होतात, त्याच्यानंतर दुपारी जेवण असतं, संध्याकाळी दुपारी 4 नंतर पालखी निघते आणि संध्याकाळी 7 वाजता महाआरती होते आणि त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम असतो। रात्री भोजन आणि शेजारती 12 वाजता होते। पूर्ण कार्यक्रम दिवसभराचा असतो। दरवर्षी 6 वाजता कार्यक्रम असतो। आता यापुढे अजून कार्यक्रमासाठी जागा आधी वाढवायचं चाललंय मंदिर आली वाढवणार आहे। सगळं आजारी मदत करायची असते। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।